Hi friends, welcome to Kadam Study Center. So in today's lecture we will practice some program in Visual Studio Code. Okay. तर आपण आज Visual Studio Code मध्ये काही प्रोग्राम प्रॅक्टिस करणार आहोत. ओके. आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं डाटा टाइप बघितले होते. त्याच्यानंतर एस्केप सिक्वेन्स आणि त्याचे मीनिंग बघितले. त्याच्यानंतर ASCII व्हॅल्यूज म्हणजे काय ते बघितलं. त्याच्यानंतर इंटिजर कॉन्स्टंट, फ्लोटिंग पॉइंट कॉन्स्टंट आणि कॅरेक्टर कॉन्स्टंट. थोडक्यात आपण कॉन्स्टंटचे टाइप बघितले. ओके. चला तर मग आजच्या लेक्चरला सुरू करूया. सो आपला क्वेश्चन नंबर 1 आहे, राइट अ सी प्रोग्राम टू एक्सेप्ट कॅरेक्टर फ्रॉम युजर अँड प्रिंट प्रिव्हियस अँड नेक्स्ट कॅरेक्टर ऑफ द इनपुट कॅरेक्टर. ओके. म्हणजे आपल्याला युजर कडे म्हणजे सी प्रोग्राम युजर कडून एक्सेप्ट करायचा आहे. प्रोग्राम काय एक्सेप्ट करायचा आहे की आपल्याला प्रिव्हियस आणि नेक्स्ट कॅरेक्टर प्रिंट झालं पाहिजे. ओके. चला तर मग बघूया प्रोग्राम काय. प्रोग्राम मी ऑलरेडी टाइप केलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. स्टार्ट तुम्हाला माहितीच आहे, इन्क्लूड हॅशटॅग इन्क्लूड ट्रायंग्युलर ब्रॅकेट मध्ये studio.h, त्याच्यानंतर void main, त्याच्यानंतर स्टार्ट म्हणजेच कर्ली ब्रॅकेटनी, त्याच्यानंतर कॅरेक्टर म्हणजे मग आपण कॅरेक्टर घेणार ch, त्याच्यानंतर नेक्स्ट आणि प्रिव्ह्यू कारण आपल्याला नेक्स्ट आणि प्रिव्ह्यू कॅरेक्टर प्रिंट करायचे. त्याच्यानंतर प्रिंटफ मध्ये एंटर एनी कॅरेक्टर. ओके. त्याच्या डबल कोट मध्ये सेमिकोलन ने एंड. त्याच्यानंतर स्कॅनएफ डबल कोट मध्ये %c डबल कोट कंप्लीट कॉमा अँड ch. ओके. आणि सेमिकोलन. त्याच्यानंतर प्रिव्ह्यू इज इक्वल टू प्रिव्ह्यू म्हणजे प्रिव्हियस कॅरेक्टर. ओके. प्रिव्ह्यू इज इक्वल टू ch-1 सेमिकोलन नेक्स्ट इज इक्वल टू ch+1 सेमिकोलन. प्रिंटफ प्रिव्ह्यू कॅरेक्टर इज इक्वल टू %c डबल कोट कॉमा प्रिव्ह्यू सेमिकोलन. ओके. प्रिंटफ डबल कोट कॅरेक्टर इज इक्वल टू %c डबल कोट कंप्लीट कॉमा ch, त्याच्यानंतर सेमिकोलन. ओके. त्याच्यानंतर प्रिंटफ डबल कोट नेक्स्ट इज इक्वल टू %c डबल कोट कंप्लीट कॉमा नेक्स्ट सेमिकोलन. ओके. देन स्टॉप. ओके. So now we will run this program in terminal. So we do first enter gcc. Okay. Then next gcc space file name. File name is preview next.c. Okay. Then for run this program we input ./a.exe. Okay. Enter any character. Here we can enter any character value. We enter suppose a. Okay. Enter. आता आपल्याला इथे a च्या मागची व्हॅल्यू आलेली म्हणजे a च्या ओके. आपण टर्मिनल मध्ये जाणार, त्याच्यानंतर न्यू टर्मिनल परत एकदा. ओके. जीसीसी एंटर जीसीसी स्पेस फाईल नेम म्हणजे प्रिव्ह्यू नेक्स्ट डॉट सी. तुम्ही काही फाईल नेम देऊ शकता, मी हे नेम दिलेले आहे. ओके. त्याच्यानंतर ./a.exe. ओके. एंटर. आता एंटर एनी कॅरेक्टर. हिअर वी विल एंटर सम कॅरेक्टर्स म्हणजे आपल्याला इथे कोणतंही कॅरेक्टर इनपुट करायचे, जसं की मी ए कॅरेक्टर दिलं. ओके. देन एंटर. आता ए कॅरेक्टरच्या आधी जे ASCII व्हॅल्यूज आहे म्हणजे जे कोड व्हॅल्यूज आहे त्यांच्यात ए कॅरेक्टरच्या आधी स्मॉल ए कॅरेक्टरच्या आधी हा सिम्बॉल येतो. इथे तुम्हाला प्रिंट होऊन येत असेल म्हणजे सिंगल कॉमा सारखा, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा सारखा. आणि नेक्स्ट कॅरेक्टर आहे बी. आपण इथे दुसरं कॅरेक्टर एंटर करून पाहू. परत जीसीसी फाईल नेम डॉट सी एंटर ./a.exe. एंटर एनी कॅरेक्टर. आपण आता स्मॉल एन कॅरेक्टर एंटर केलं. हे बघा, प्रिव्ह्यू कॅरेक्टर इज इक्वल टू m आणि नेक्स्ट कॅरेक्टर इज इक्वल टू o. ओके. असा हा प्रोग्राम आहे. जर तुम्ही आता हा प्रोग्राम एकदा सेव्ह करून ठेवला ना तर तुम्हाला पुढे कॅरेक्टरच्या व्हॅल्यू इनपुट करायला सोपं जाईल. म्हणजे तुम्ही फक्त कॅरेक्टरची व्हॅल्यू टाकायची, त्याचे प्रिव्हियस आणि नेक्स्ट कॅरेक्टर ऑटोमॅटिक तुम्हाला प्रिंट होईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघू. एक्सेप्ट डायमेन्शन ऑफ सिलेंडर अँड प्रिंट द सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. आता आपल्याला काय करायचंय, एक्सेप्ट करायचंय काय सिलेंडरचे डायमेन्शन आणि काय प्रिंट करायचंय सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम. सो व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ सरफेस एरिया. सरफेस एरिया इज इक्वल टू 2πr². मी इकडे टाइप केलंय कारण मला तसं लिहिता नाही आलं. ओके. तो फॉर्म्युला कसा आहे बघा, 2πr² प्लस नेक्स्ट काय 2πrh. ओके. असा हा फॉर्म्युला आहे. ओके. इथे तुम्ही बघू शकता. नेक्स्ट व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. दॅट इज πr²h. इन शॉर्ट πr²h. ओके. असा हा फॉर्म्युला आहे. आता आपण याला स्प्लिट करणार.
surface area is equal to in bracket 2 into 3.14 into r into r plus 2 into 3.14 into r into h. आता r म्हणजे रेडियस आणि h is equal to height. Okay, you know it. Okay, then volume, what is the formula for volume? 3.14 into r into r into h. Okay, next one is, आता आपण याचा प्रोग्राम रन करून बघू. So as same as previous program, what is start? Start is hashtag include stdio.h. Okay, इथे ऑलरेडी मी प्रोग्राम टाइप केलेला आहे, तुम्ही बघू शकता. ओके, आता हा प्रोग्राम आपण रन करून बघू. गो टू द टर्मिनल, सिलेक्ट न्यू टर्मिनल, देन टाइप जीसीसी, देन टाइप जीसीसी फाइल नेम डॉट सी. फाइल नेम आहे डायमेन्शन, डायमेन्शन डॉट सी. एंटर. ओके, then for run the program dot backward slash a dot exe, then enter. ओके, आता इथे प्रिंट होऊन आलं एंटर रेडियस. ओके, आता आपण रेडियस घेणार 30, देन एंटर. एंटर हाईट, हाईट तुम्हाला जी लागेल ती आपण 20 घेऊ. ओके, आता इथे आपल्याला प्रिंट होऊन आला बघा, सरफेस एरिया प्रिंट होऊन आला आणि व्हॉल्यूम प्रिंट होऊन आला. ओके, आता जर तुम्ही हा प्रोग्राम सेव्ह केला, म्हणजे ह्या प्रोग्रामचा अर्थ असा आहे, हा प्रोग्राम जर तुम्ही आता सेव्ह केला, तुम्हाला परत परत हा प्रोग्राम टाइप करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त जीसीसी टर्मिनल रन करणार, जीसीसी फाइल नेम डॉट सी टाकणार, त्याच्यानंतर डॉट बॅकवर्ड स्लॅश ए डॉट एक्सी टाकणार. त्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला फक्त कशाच्या व्हॅल्यू इन्सर्ट करायचे आहे, रेडियस आणि हाईटच्या व्हॅल्यू इन्सर्ट करायचे आहे. सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम आपोआप कॅल्क्युलेट होऊन येईल. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन. So what is next question? Accept initial velocity u, then acceleration a and time t. Print final velocity v and distance as travel. आता आपल्याला इथे काय प्रिंट करायचं आहे, फायनल व्हेलॉसिटी v आणि डिस्टन्स म्हणजे s. डिस्टन्सला आपण s कॉल करतो. ओके, डिस्टन्स s ट्रॅव्हल म्हणजे s काढायचं आहे आणि v काढायचं आहे. सो व्हॉट इज फॉर्म्युला फॉर फायनल व्हेलॉसिटी? Final velocity is equal to u plus at. And what is formula for distance travel? S is equal to u plus at square. म्हणजे थोडक्यात तो फॉर्म्युला असा आहे, S is equal to u plus at square. ओके, देन आता आपण त्याला स्प्लिट केला आपल्या कोडच्या लँग्वेज मध्ये. कीबोर्डवर मल्टिप्लिकेशनचं साइन नसतं म्हणून आपण मल्टिप्लिकेशनला स्टार यूज करतो. ओके, v is equal to u plus in bracket a into t आणि s is equal to, so distance is equal to u plus a into t. Then go to the Visual Studio. Okay, then type the program. मी इथे ऑलरेडी प्रोग्राम टाइप केलाय, तुम्ही ऑब्झर्व करू शकता. ओके, देन आपण परत टर्मिनल मध्ये जाणार. ओके, टर्मिनल मध्ये गेल्यानंतर आपण टाइप करणार जीसीसी स्पेस फाइल नेम आहे velocity.c. वेलोसिटी तुम्ही तुमच्या मनाने फाइल नेम काही देऊ शकता. ओके, मी इथे फाइल नेम टाकलं, त्याच्यानंतर फॉर रन दी प्रोग्राम टाइप डॉट बॅकवर्ड स्लॅश ए डॉट एक्सी, देन युअर प्रोग्राम इज रन. ओके, आता इथे आपल्याला वेलोसिटी टाइप करायची. एंटर द वेलोसिटी ॲज यू कॅन, म्हणजे तुम्हाला जी वेलोसिटी पाहिजे ते तुम्ही एंटर करू शकता. आय टाइप 60, देन एंटर ॲक्सेलरेशन. जस्ट अ मिनिट, ॲक्सेलरेशन पण 60 टाकलं, देन एंटर. टाइम 30 टाकू आपण टाइम, देन एंटर. इथे तुम्हाला वेलोसिटी आणि डिस्टन्स काउंट करून आलेलं आहे. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन बघू. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, एक्सेप्ट टेम्परेचर इन फॅरनहाइट एफ अँड प्रिंट इट इनटू सेल्सिअस सी अँड केल्विन. इथे अँड आहे, अँड केल्विन के. आपल्याला टेम्परेचर फॅरनहाइट मध्ये दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला ती व्हॅल्यू युजर कडून एक्सेप्ट करायची आहे आणि आपल्याला काय प्रिंट करायचे, सेल्सिअस आणि केल्विन मध्ये टेम्परेचर प्रिंट करायचे. ओके, इथे मी फॉर्म्युले लिहून दिले सेल्सिअस आणि केल्विनचे. तुम्ही हा क्वेश्चन स्वतः ट्राय करा विज्युअल स्टुडिओ कोडवर. ओके, तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही कमेंट मध्ये विचारा किंवा इंस्टाग्रामला डीएम करा. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. एक्सेप्ट 2 नंबर अँड प्रिंट अरिथमॅटिक मीन अँड हार्मोनिक मीन. आपल्याला काय करायचे, 2 नंबर एक्सेप्ट करायचे आणि काय प्रिंट करायचे, अरिथमॅटिक मीन आणि हार्मोनिक मीन प्रिंट करायचं आहे. ओके, देन आपण आता अरिथमॅटिक मीनचा फॉर्म्युला काय आहे, a प्लस बी डिवाइड बाय 2 आणि hm चा फॉर्म्युला म्हणजे हार्मोनिक मीनचा फॉर्म्युला काय आहे, a इंटू बी डिवाइड बाय 2. ओके, आता आपण प्रोग्राम टाइप करून बघू. जस्ट अ मिनिट, इथे आपण आता प्रोग्राम टाइप करून बघू.
इथे ऑलरेडी तुम्हाला AMHM मी फाईल सेव्ह केलेली आहे, हा प्रोग्राम दिसत असेल. तुम्ही हा प्रोग्राम असाच टाईप करा, देन तुम्ही हा प्रोग्राम टर्मिनल मध्ये रन करू शकता. ओके, जस्ट अ मिनिट, मी तुम्हाला इथे रन करून दाखवतो प्रोग्राम. इथे काही एरर्स येते, आपण आधी क्लिअर करून घेऊ, मग प्रोग्राम रन करू. ओके, देन एक मिनिट, इथे एरर क्लिअर करून घेऊ आधी. ओके, स्टार्ट आपण करणार हॅशटॅग इन्क्लूड ट्रायंग्युलर ब्रॅकेट स्टुडिओ डॉट एच, देन void main ब्रॅकेट, देन कर्ली ब्रॅकेट फ्लोट a कॉमा b कॉमा am सेमिकोलॉन. ओके, प्रिंट एफ एंटर व्हॅल्यू ऑफ a डबल कोट मध्ये, देन सेमिकोलॉन, देन स्कॅन एफ डबल कोट मध्ये, %f डबल कोट कंप्लीट कॉमा अँड a. ओके, इथे कॉमा नाहीये, इथे पण कॉमा नाही. ओके, and a semicolon. Okay, printf enter value of b double quote complete semicolon. Okay, scanf %f and b. Okay, semicolon, am is equal to a plus b divided by 2, hm is equal to a into b divided by a plus b. Okay, semicolon, then printf am is am colon %f double quote complete, then comma am. Okay, then इथे भी printf double quote hm colon %f double quote complete, then comma hm. ओके, देन सेमिकोलॉन. ओके, आता हा प्रोग्राम रन करून बघू आपण होतो का नाही. ओके, कंट्रोल एस, देन अगेन जीसीसी एंटर, जीसीसी फाईल नेम मी दिलंय amhm.c, एंटर. इथे काहीतरी एरर दिसतोय, आता आपल्याला आपण एरर क्लिअर करून घेऊ आधी. एरर बघा कुठे, स्कॅन एफ च्या लाईनला एरर देतोय. comma and a double quote, just a minute. ओके, सो इथे एरर येतोय आपल्याला. आपण काय केलं, %f नंतर डबल कोट कंप्लीट केला आणि त्याच्यानंतर कॉमा द्यायचा राहिला. ओके, तसंच आपण स्कॅन एफ मध्ये खाली बी च्या व्हॅल्यूला आपण डबल कोट कंप्लीट त्याच्यानंतर कॉमा. ओके, याला आपण कंट्रोल एस ने सेव्ह करणार, देन गो टू टर्मिनल, न्यू टर्मिनल, देन टाइप जीसीसी space file name amhm.c. okay, then for running the program please type dot backward slash a dot exe. okay, then your program is run. so the terminal asks enter value of a, म्हणजे तुम्हाला जी व्हॅल्यू लागेल ती तुम्ही टाकू शकता. एंटर व्हॅल्यू ऑफ ए म्हणजे तिथे आपण ए ची व्हॅल्यू टाकायची. सपोज आपण 30 घेतली, देन एंटर व्हॅल्यू ऑफ बी, बी ची आपण 20 घेतली, देन तिथे तुम्हाला आता एम आणि एच एम दोन्ही काउंट करून आलेले. ओके, सपोज आता आपण जे स्टार्टिंगला प्रोग्राम बघितले त्यांच्यात आपण डायरेक्ट ऍडिशन केली, म्हणजे व्हॅल्यू आपण स्वतः दिल्या. आता युजर कडून व्हॅल्यू घेतोय, म्हणजे युजर कडून आपण कमांड घेतोय, एंटर व्हॅल्यू ऑफ ए, एंटर व्हॅल्यू ऑफ बी. ओके, या प्रोग्राम मध्ये आपण तसं करतोय. त्याच्याने काय फायदा होतो, म्हणजे आपण हा प्रोग्राम एकदा सेव्ह केला, तुम्हाला आता पुढे एम एच एम असेल किंवा व्हेलॉसिटी असेल, डायमेन्शन असेल, ते जर तुम्हाला काउंट करायचं असेल तर तुम्हाला हा प्रोग्राम सेव्ह असल्यावर तुम्हाला टर्मिनल मध्ये डायरेक्ट जाऊन फाईल नेम देऊन तुम्ही हा प्रोग्राम डायरेक्ट रन करू शकता. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण आता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जस्ट अ मिनिट, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण आता. सिक्स नंबरचा क्वेश्चन बघा. सिक्स नंबरचा क्वेश्चन आहे ना, तो तुम्ही होमवर्कला करून बघा. ओके, चला तर मग आपण इथे थांबूया. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. ओके,
ओके. सो इथे एरर येतोय आपल्याला. आपण काय केलं, %f नंतर डबल कोट कंप्लीट केला आणि त्याच्यानंतर कॉमा द्यायचा राहिला. ओके. तसंच आपण स्कॅनएफ मध्ये खाली बी च्या व्हॅल्यूला आपण डबल कोट कंप्लीट त्याच्यानंतर कॉमा. ओके. याला आपण कंट्रोल एस ने सेव्ह करणार. देन गो टू टर्मिनल, न्यू टर्मिनल, देन टाइप जीसीसी space file name amhm.c. okay. Then for running the program, please type dot backward slash a dot exe. Okay. Then your program is run. So the terminal asks enter value of a. म्हणजे तुम्हाला जी व्हॅल्यू लागेल ती तुम्ही टाकू शकता. एंटर व्हॅल्यू ऑफ ए म्हणजे तिथे आपण ए ची व्हॅल्यू टाकायची. सपोज आपण 30 घेतली. देन एंटर व्हॅल्यू ऑफ बी, बी ची आपण 20 घेतली. देन तिथे तुम्हाला आता एम आणि एच एम दोन्ही काउंट करून आलेले. ओके. सपोज आता आपण जे स्टार्टिंगला प्रोग्राम बघितले त्यांच्यात आपण डायरेक्ट ऍडिशन केली म्हणजे व्हॅल्यू आपण स्वतः दिल्या. आता युजर कडून व्हॅल्यू घेतोय म्हणजे युजर कडून आपण कमांड घेतोय. एंटर व्हॅल्यू ऑफ ए, एंटर व्हॅल्यू ऑफ बी. ओके. या प्रोग्राम मध्ये आपण तसं करतोय. त्याच्याने काय फायदा होतो म्हणजे आपण हा प्रोग्राम एकदा सेव्ह केला, तुम्हाला आता पुढे एम एच एम असेल किंवा व्हेलॉसिटी असेल, डायमेन्शन असेल, ते जर तुम्हाला काउंट करायचं असेल तर तुम्हाला हा प्रोग्राम सेव्ह असल्यावर तुम्हाला टर्मिनल मध्ये डायरेक्ट जाऊन फाईल नेम देऊन तुम्ही हा प्रोग्राम डायरेक्ट रन करू शकता. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण आता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, जस्ट अ मिनिट. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण आता. सिक्स नंबरचा क्वेश्चन बघा. सिक्स नंबरचा क्वेश्चन आहे ना, तो तुम्ही होमवर्कला करून बघा. ओके. चला तर मग आपण इथे थांबूया. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. ओके.